आज विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या वतीने पूर्ण देशभर जे माता वैष्णोदेवीवर जाणाऱ्या भक्तांच्या वाहनावर ज्या आतंकवादी जिहादी मानसिकतेच्या कट्टर इस्लामिक आतंकवाद्यांनी जो अंदाधुंद गोळीबार करून 10 भाविकांना ज्या मृत्युमुखी पाडलं त्याचा निषेध म्हणून आज पूर्ण भारतभर जिल्हा केंद्रावर पाकिस्तानचा निषेध, आतंकवाद्यांचा निषेध आणि ही जी पाकिस्तानी मानसिकता आहे ज्या भारतातल्या तरुणांचे डोके खराब करून ज्या पद्धतीनं जिहादी आतंकवाद वाहू लागलेली आहे याचा निषेध करताना विश्व हिंदू परिषद बजरंग दल व सर्व हिंदू समाजाच्या वतीने आज पूर्ण देशभर निवेदन आणि पाकिस्तानचा पुतळा दहन कार्यक्रम आहे। आमची सरकारला विनंती आहे, या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही महामहिम राष्ट्रपती महोदयांना विनंती केलेली आहे की आपण सरकारला आदेश द्या आणि या देशामध्ये जम्मू काश्मीरमध्ये विशेषतः येणाऱ्या पुढच्या महिन्यामध्ये माता वैष्णोदेवीची अमरनाथची यात्रा सुरू होणार आहे। या यात्रेकरूंना सुरक्षा प्रदान करा आणि जे जिहादी मानसिकतेतले लोक आहे, ज्या आतंकवादी छावण्या सुरू करू लागलेल्या आहे या छावण्या ताबडतोब ध्वस्त करा अशी मागणी आम्ही या देशाचे सरकारकडून, देशाचे राष्ट्रपतीकडून या निवेदनाच्या माध्यमातून केली आहे। जय श्रीराम। या मागणीचं 17 तारखेला बकरी ईद आहे आणि या देशामध्ये, या राज्यामध्ये गोवंश हत्या प्रतिबंधक कायदा 2015ची कडक अंमलबजावणी शासन प्रशासनाने करावी। कुठेही गोवंशाची हत्या, गोवंशाची कत्तल झाली नाही पाहिजे यासाठी शासन प्रशासनाने ताबडतोब आदेश काढून ज्या ज्या ठिकाणी गो तस्करी, गोवंश हत्या सुरू आहे त्या ताबडतोब बंद केल्या पाहिजे अशी सुद्धा आमची आग्रही मागणी आहे। खामगाव शहरामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये रात्रीच्या 3 ते 5च्या दरम्यान मोठ्या प्रमाणामध्ये गो तस्करी आणि गोवंशाची चोरी चालू आहे। आतापर्यंत पोलिसांनी ज्या ज्या लोकांना आरोपी केलेला आहे त्यांच्याकडून कुठले रॅकेट पकडला गेलेला नाही आहे। ह्या गाडीचा नंबर चुकीचा आहे, वाहनं चुकीचे वापरतात, जातात कुठं, येतात कुठं, कुठं विक्री होते, कुठून आलेले आहे हे जर पाहिलं तर फार मोठं रॅकेट आहे। आणि माझी पुन्हा या शासन प्रशासनाला विनंती आहे की आपण या गोभक्तांच्या रागाचा अंत पाहू नका। गोभक्तांचा हा जो संतप्त झालेला गोभक्त आहे यांच्या कुठेतरी यांच्या चुकीमुळं किंवा यांच्या अतिदायीपणामुळं कुठं कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला नाही पाहिजे म्हणून हा कायदा आहे, या कायद्याची आपण अंमलबजावणी करावी। गोवंश तस्करी, गो चोरी आणि ज्या ज्या भागामध्ये गोवंशाच्या खुल्याम कत्तली सुरू आहे, मग त्यामध्ये बैल असो, गोमाता असो, हे सुद्धा कायदेशीर बंद आहे। कुठेही स्लॅटर हाऊसला परमिशन नाही आहे म्हणून मुख्याधिकारी यांनी सुद्धा याची दखल घेतली पाहिजे की आमच्या हद्दीमध्ये कुठे गो तस्करी किंवा गोवंशाची हत्या चालू आहे का। ज्या घरामध्ये गो तस्करी आणि गोवंशाची हत्या सुरू आहे त्या लोकांना सुद्धा लवकर आरोपी करा अशी आमची मागणी या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही आज माननीय जिल्हाधिकारी साहेबांना दिलेली आहे। जय श्रीराम।